माझी जी रक्कम आहे नगर परिषदमध्ये मिस्टरांची गॅज्युरिटी मेडिकल क्लेम, तर मला अगोदर मेडिकल क्लेम भेटायला पाहिजे, कारण की 11 वर्ष झाले मी व्याजाने पैसे काढते, लोकांकडून उसने पैसे घेते, कितपर्यंत चालणार आहे? माझं फार खच्चीकरण झालं, आता थकले मी. मिस्टर काय करतात आणि त्यांचे कसे बिल बाकी आहे? मिस्टर नगर परिषदमध्ये होते, ते जिवंत होते, दवाखान्यामध्ये ॲडमिट. त्यांच्यावर जो उपचार झाला तो क्लेम मी शासनाला मागते, तर त्याला झाले 11 वर्ष. किती दिवस झाले? 11 वर्ष. आणि तुमचा लढाई चालू आहे, ती संपतच नाही. ही संपली पाहिजे. प्रशासनाने थोडं माझ्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. ही लढाई मला संपवायची. आता मी फार थकले. काय आश्वासन दिलं आणि काय तुमची मागणी? सर, माझं ना फार खच्चीकरण होत आहे. नगर परिषद पैठण, करुणा गीताराम पगारे माझं नाव आहे. सर, माझी मागणी आहे की 11 वर्ष झाले पती वारून मला 1ही लाख रुपये आतापर्यंत भेटला नाही. कोणतंही मला मानधनी भेटली नाही तिथून. आणि इतकं खच्चीकरण आहे, पैसे मागायला जा तर ते म्हणतात आमच्याकडे पैसे नाही आहे. आणि दुसऱ्यांना 4-4 लाख रुपये देतात. दुसऱ्यांना 4-4 लाख रुपये देतात. आणि ज्यांच्याकडे वसिला आहे. बरं, हे सगळं तुम्ही ड्युटीवर पैठण नगर परिषदेमध्ये कधीपासून लागलेले आहे आणि किती महिन्याचा पगार तुमचा थकलेला आहे? मी 2000 मध्ये लागलेले आहे. 7 वर्ष संघर्ष केला. इथे उपोषण करून मंत्रालयातून लेटर आणून मी नोकरीला लागलेली आहे. आणि माझं 4 महिने मी आजारी असल्यामुळं माझे 4 महिन्याचं पेमेंट थकीत आहे. आणि आता डिसेंबर महिन्यामध्ये मी फुल ड्युटी केली. माझ्याकडे प्रूफ आहे ड्युटी केल्याचा. माझं पेमेंट जाणून बुजून काढलं नाही. जिल्हाधिकाऱ्याला बोलले का तुम्ही? हो. काय बोलले जिल्हाधिकारी? जिल्हाधिकारी बोलले की सीओना बोलून घ्या आणि काहीतरी करा याच्यावरती. पीएन आदेश दिला? पीएन आदेश दिला. बरं, तुम्ही उपोषणाला बसणार होते, या संदर्भामध्ये आरडीसीला पण भेटले तुम्ही? हो. आरडीसी साहेबांनी काय सांगितलं? ते बोलले की मॅडमला भेटा. बरं, तुम्हाला पत्रावर लिहून दिलं का? आरडीसी पत्रावर लिहून दिलेलं आहे. बरं, तुमचं कधी समाधान झालं नाही तर पुढच्या भूमिका काय असणार? आता मी 25 तारखेला कडक उपोषण करणार आहे. माझ्या काही जर जीवाला झालं तर ते प्रशासन जिम्मेदार नाही. मला बीपीची गोळी आहे, टेन्शन नाही. परवाच्या दिवशी मी बेशुद्ध पडले. 5 महिने झाले पेमेंट नाही. घरात एकमेव मी कमवणारी आहे. आता 5 महिन्यांनी मी कसं घर चालवत असेल? मी शिवोंना बोलले तर शिव बोलले की बघू. हलगर्जीपणाने असे उत्तर देतात आणि मग मला त्रास होतो आणि मी ते टेन्शन घेते आणि परवाच्या दिवशी बेशुद्ध झाले. आपलं नाव? करुणा गीताराम पगारे. सासर पैठण आहे, ड्युटी तिथेच आहे आणि विधवा असल्यामुळे मी आईकडे